आत्ता इकडे बस का गाडीतनं येताना मी जी गोष्ट सांगतोय, अनेक लोक माझ्यावरती टीका करतात की मी राज ठाकरे सांगतोय की मशिदींवरचे भोंगे खाली काढले पाहिजेत. काढलेच पाहिजेत, त्याच्यामध्ये काही दुमत असण्याचं काही कारणच नाहीये. माझ्या हातात जर सत्ता आली 48 तासाच्या आत उतरवीन. सगळं स्वतःच्या सोयीनुसार चाललं यांचं, सगळं स्वतःच्या सोयीनुसार, धर्मातल्या गोष्टी यांच्या सोयीनुसार. हिजाब का घालायचा तर कुराणमध्ये लिहिलंय. पैशावरून व्याज का नाही घ्यायचं कुराणमध्ये लिहिलंय. मग कुठच्या कुराणाच्या पानावरती लिहिलंय लाऊडस्पीकर लावा म्हणून? बरं, कुराण ज्या वेळेला लिहिलं गेलं तेव्हा लाऊडस्पीकर नावाचा काही जन्मबिंब झाला होता का? तेव्हा सगळं स्वतःच्या सोयीने करायचं आणि दुसऱ्याला त्रास द्यायचा. मला बरं या गोष्टीचं वाटलं. माझ्याकडे आत्ताच बातमी आली, 92 साली जेव्हा दंगली झाल्या होत्या त्याला एक बाबू खान नावाचा माणूस मुंबईमधल्या बांद्र्यामधल्या बेहरामपाड्यामध्ये राहणारा माणूस मशिदींवरच्या भोंगे काढा याच्यासाठी कोर्टात गेला. अभिमान आहे मला असल्या बाबू खानचा. आणि त्याने त्याच्यात तेच दिलंय. त्याचं जे कोर्टामधलं आर्ग्युमेंट आहे की सकाळची जी अजान असते, पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा लाऊडस्पीकर नव्हते तेव्हा लोकांना बोलवलं जायचं. अहो तेव्हा घड्याळ पण नव्हतं. ती जी सकाळची जी काय प्रार्थना असते त्यावेळेला लोकांना बोलवण्यासाठी म्हणून त्यावेळेला लाऊडस्पीकर नव्हते, घड्याळ नव्हती. माणूस एक ओरडायचा वरून आणि मग लोक तिकडे ते आजान म्हणाला काय ते जायचे. अरे आता अलार्म लावा ना. तो माणूस कशाला बोंबलतोय? बरं, तो बोंबलतोय ते सगळं आम्हाला काय ऐकवतोय? आम्ही जर समजा सकाळी तुम्हाला आमच्या देवांच्या आरत्या जर समजा तुमच्या कानाशी येऊन वाजवत बसलो, आवडेल का? दुसऱ्या लोकांना त्रास देईल असा कोणता धर्म आहे मला अजूनपर्यंत कळलेला नाहीये. आणि याच्यावरती जर समजा तुम्ही अडून बसणार असाल, माझी तुम्हाला विनंती आहे, माझी तुम्हाला प्रार्थना आहे, किमान या तरी गोष्टीसाठी एकदा राज ठाकरेच्या हातात सत्ता देऊन बघा. नाही वटणीवरती आणले तर बघा मला. हा काही धार्मिक विषय नाहीये, हा लोकांना त्रास होतोय. सणासुदीच्या काळामध्ये मी समजू शकतो, 10 दिवस 12 दिवस आपण समजू शकतो. आपल्याही धर्मामध्ये असतात गोष्टी, त्यांच्याही धर्मामध्ये असतात गोष्टी, त्या गोष्टी आपण समजू शकतो. पण 365 दिवस 24 तास आपलं सकाळपासून संध्याकाळपर्यंत ह्यांच्या कॉन्सर्ट ऐकायचे आम्ही. प्रत्येकाने आपापला धर्म आपल्या घरामध्ये ठेवला पाहिजे, उंबरठ्याच्या बाहेर येऊ देता कामा नये. ही कुठची धर्माची व्याख्या मला अजूनपर्यंत कळलेली नाही. आपल्या घरामध्ये देवारा असतो, आपण जातो, सकाळी पूजा करतो, नमस्कार करतो, बाहेर निघतो. तुम्हाला तुमची काय प्रार्थना म्हणायची असेल घरामध्ये बसा, बसा तुमच्या गुडघ्यावरती, करा सगळं वर, म्हणा प्रार्थना. आम्हाला कुठे आक्षेप आहे? तुमच्या तो धर्मामधला विषय असेल, तुमच्या घरामध्ये त्या प्रार्थना म्हणा, काय नमाज पडायचं नमाज पडा. कोणी आक्षेप घेतलाय? कोणी आक्षेप घेणार नाही तुम्हाला. पण सगळे मिळून ज्याला तुम्ही रस्त्यावरती येणार आणि रस्ते आमचे बंद करून टाकणार, आक्षेप आमचा तिकडे आहे. वर्षानुवर्ष खोळंबलेले प्रश्न आहेत, वर्षानुवर्ष.
आमच्याकडे याची उत्तरच सापडत नाहीत. आज हे सरकार गेलं, ते सरकार आलं, ते सरकार गेलं, हे सरकार आलं. आम्ही 50 वर्ष आम्ही त्याच विषयांवरती निवडणुका लढवतोय. आजही निवडणुका काय चालू आहेत, आमच्याकडचे विषय काय आहेत? आम्ही तुम्हाला रस्ते देऊ, आम्ही तुम्हाला पाणी देऊ, आम्ही तुम्हाला वीज देऊ, आम्ही तुम्हाला शिक्षण देऊ, आम्ही तुम्हाला आरोग्य व्यवस्था देऊ. अजूनही तेच चालू आहे 50 वर्ष झाली तरी.